शिंदे सर, सम्राट अशोकचे संपादक, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे मित्र श्री संघर्ष सावळे सर, साहित्य धारा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, त्यानंतर आमचे माननीय श्री कस्तुरे सर, ॲडव्होकेट आहेत, कवी आहेत, समाजसेवक आहेत, त्यानंतर डॉक्टर डी.व्ही. राज सर, डॉक्टर महामुनी सर, आत्ताच आपण त्यांची एक उत्कृष्ट कविताही ऐकली, श्रीमती शीतल शेगोकार मॅडम यांनी बसल्या बसल्या सुचलेली कविता लगेच आपल्या समोर सादर केली आणि त्या एका पर्यावरण संस्थेच्या अध्यक्ष सदस्य आहेत. त्यानंतर श्रीमती मंगलाताई, गोदावरीताई, माननीय विनोद सोनकांबळे सर, वैशालीताई आईने, माननीय अंकुश प्रधान सर यांनी आपल्याला आत्ताच एक उत्कृष्ट कविता ऐकवली. नंतर माननीय सुहास जोशीजी, पवन जाधवजी, आमचे सहकारी P.I. चिंचोले सर, आदर्श सावळे, आमचे सहकारी श्री भोवरे, आपल्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मला या ठिकाणी काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही, तर आम्हाला बोलायची सवयच नसते, परंतु तरी बोलायचा प्रयत्न करतो. ती थोडासा कालावधी आहे. 1 वर्षभरापूर्वी आदरणीय समा शिंदे सर आणि आदरणीय संघर्ष सावळे सर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला. आमचेच एक सहकारी P.I. त्यांनी मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला, संपर्क साधला, बस तिथून सुरुवात झाली. बाकी कधी संपर्क नव्हता, फार घनिष्ठ ओळख नव्हती, परंतु नुसते फोनवरून एकमेकांशी बोलणं झालं आणि त्यावरून इतकी मतं जुळली. आणि त्यानंतर कस्तुरे सर, शीतलताई मॅडम, तर वैशालीताई, नंतर भरात सर यांची मागचा साहित्यधारा बहुउद्देशीय संस्थेचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमानिमित्त बुलढाणा येथे आले. त्यावेळेस पहिली समक्ष भेट, मीटिंगमध्ये 1-1 तास आणि गप्पा झाल्या. शक्यतो आतापर्यंतच्या अनुभवानुसार पोलिसांशी कोणी मैत्री करत नाही किंवा पोलिसांच्या जवळ जात नाही, परंतु ही जी आता मी नावं या ठिकाणी केली हे आपापल्या क्षेत्रात अत्युच्च पदावर आहेत, आपापल्या क्षेत्रात नावाजलेले आहेत. तरी सुद्धा एक भावनिक अल्प कालावधीमध्ये एक भावनिक बंध इतके घट्ट बांधले गेले. मला आता असं वाटायला की नाही, आपली फार पूर्वीपासून घनिष्ठ मैत्री आहेत, पूर्वीपासूनचे ऋणानुबंध आहेत. आणि मला आयुष्यामध्ये खरोखर खूप असे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. तुम्ही 1996 ते 2000 या कालावधीमध्ये अमरावतीमध्ये 2000 साली माझी बदली आहे. आज जवळजवळ 24 वर्ष आली, परंतु अजूनही मला माझे तिथले स्टाफ मेंबर्सचे कर्मचारी असो किंवा पब्लिकचे जे रिलेशन झालेले होते त्यांचे अजूनही मला फोन येतात,
अजूनही संपर्क करतो. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मी